नमस्कार मित्रांनो, आज महाराष्ट्र न्यूज 24 आपलं स्वागत आहे. मी सतीश वाघ, गोंदिया जिल्हा प्रतिनिधी. आम्ही आता आमच्यासोबत मुलाखत करणार आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष शैलेंद्रजी बैस आणि जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ शाखाचे पूर्व सचिव. आम्ही त्याच्यासोबत मुलाखत करण्यात आलेलो आहोत गोंदियाला आणि त्यांची काही समस्या होती पतसंस्थांची, की काही घोटाळे झालेले आहेत की ज्यांना 3 लाखाचा लोन होता. आजच्या तारखेमध्ये ते 10 ते 12 लाखाचा लोन भरत आहेत आणि त्यांच्यावर आपण चर्चा करत आहोत. आमचे जिल्हा अध्यक्ष शैलेंद्रजी बैस आम आदमी पार्टीचे. काय सांगणार सर? काही अगोदर आपला परिचय. आम्ही जिल्हाध्यक्ष आपली समस्या काय? समस्या अशी आहे की मी जिल्हा परिषदला होतो आणि या पतसंस्थेबद्दल आपण आज बोलत आहोत. त्याच्या मी संचालक पण राहिलेलो आहोत. हे पतसंस्थेमध्ये बाकीचे जे पतसंस्था आहेत त्याच्या जो कामकाज आहे त्याच्या एकदम विरुद्ध काम सुरू होतं. समजा की कोणी 3 लाखाचा जर लोन उचलला आहे आणि जर तो 2-4 महिन्यासाठी किंवा 6 महिन्यासाठी थकीत झालेला आहे, त्याची व्याजाची वसुली नाही आली, अशा कंडिशनमध्ये 31 मार्चला जे 3 लाखाचा प्रिन्सिपल अमाऊंट आहे त्या प्रिन्सिपल अमाऊंटमध्ये ती रक्कम जोडली जात आहे आणि ती रक्कम जोडून त्याच्यावर पुन्हा व्याज काउंट केला जात आहे. म्हणजे जे चक्रवाढ व्याज आहे त्याची गणना करून ते जे आम सभासद आहे, जे क्लास 4चे कर्मचारी आहेत, त्यांना खूप जास्त भार पडलेला आहे. आणि अशा परिस्थितीत जे लोक रिटायर होत आहेत, ज्यांनी 3 लाखाचा 4 लाखाचा लोन उचलला आहे, त्यांच्यावर 16 लाख 17 लाख असे लोन लागत आहे. म्हणजे ही चुकीची पद्धत ह्या पतसंस्थेमध्ये चालवण्यात येत आहे. त्यामुळे काही लोक जे रिटायर झालेले आहेत त्यांची मानसिक स्थिती पण खराब झाली. याच्याबद्दल मी एक मीटिंग ठेवणार आहोत. असे जे लोक आहेत क्लास 4चे क्लास 3चे जे लोक आहेत त्यांची एक मीटिंग घेऊ आणि मीटिंग झाल्यावर कुठेतरी आम्ही एका जनहित याचिका हायकोर्टात टाकू. कारण की आम्ही सगळ्याच ठिकाणी यांची कंप्लेंट केलेली आहे. सहकार मंत्रालयापर्यंत आम्ही गेलेलो आहोत आणि सध्या तर काही सुनवाई झाली नाही. तरी पण आता एक जनहित याचिका टाकायची आहे सगळ्यांना गोळा करून. तर समोरची तुमची भूमिका काय? आतापर्यंत तुम्ही कुठं तक्रार टाकलेली आहे? आतापर्यंत आम्ही जेवढे म्हणजे पतसंस्थेत जेवढे आपले विभाग आहेत किंवा AR आहे, नागपूरचे आहेत, त्याच्यानंतर पुण्यामध्ये आहे डायरेक्टर, सगळ्यांकडे आम्ही हे तक्रार नोंदवली आहे. आणि सहकार मंत्रालयापर्यंतसुद्धा आम्ही जाणार आहोत. स्वतःचे मंत्री महोदय किंवा जे प्रमुख प्रधान सचिव आहेत त्यांना आम्ही तक्रार करणार आहोत. आता तुमची मागणी काय आहे? जर यांच्यावर कारवाई झाली तुम्ही काय करणार? समोरची भूमिका काय आहे तुमची? काय समोरची भूमिका सध्या तर आम्ही कोर्टात जाऊ. कारण की हा रूलही नाही आहे कुठेही. हा रूल म्हणजे असा रूल कुठेही कोणतीही पतसंस्थेमध्ये नाही. फक्त एकच पतसंस्था आहे तिथं चक्रवाढ व्याज हे लावत आहे. तुमच्या संस्थेचं नाव काय? जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी पतसंस्था. त्यांचे अध्यक्ष कोण होते? आता सध्या अध्यक्ष शिक्षक आहेत तिथं आणि जुने अध्यक्ष एक होते एक केशव कुर्डे म्हणून, तेही शिक्षक होते आणि त्यांच्यावर ACBची जाच पण सुरू आहे सध्या. कारण की साकोली शाखा जी ओपन केली त्याची परवानगी न घेता तिथं जमीन खरेदी केला, त्याच्यानंतर बांधकाम करण्यात आला आणि त्याची परवानगीच नाही. तो एक मुद्दा आहे. आणि जे आकृती बंद होते कर्मचाऱ्यांचे, ते आकृती बंदमध्ये जेवढे पद मंजूर होते त्यापेक्षा जास्त पद त्यांनी दिले. हे सगळी म्हणजे याची चौकशी सुरू आहे. जर यांच्यावर कारवाई झाली तुमची समोरची मेन भूमिका काय झाली? तर तुम्ही एक आंदोलन करणार की आंदोलन बसणार की तुम्ही काय करणार? आता जे कर्मचाऱ्यांचे जे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे महासंघाचे नेते मंडळी आहेत त्यांच्यासोबत मी बसलो
आणि त्यांना विचारू, कारण की कर्मचारी जे कर्मचारी आहेत त्यांच्याच मुद्दा आहे. तर त्यांना मी सांगू की बा आपल्याला काय करायचं आहे, काही आंदोलन भूमिका आपण घेऊ शकतो का, अजून काही करू शकतो का. कारण की आता मी तर रिटायर्ड झालो, तरी पण मी माझ्या मताप्रमाणे मी एक हे टाकणार आहोत. आणि 27 जुलैला बैठक एक मी आयोजित केलेली आहे. मी सगळ्यांना जेवढे कर्मचारी आहेत जे याच्यातून प्रभावित आहेत, ज्यांना जास्त पैसे भरावं लागत आहे, ते सगळ्यांची मीटिंग मी घेणार. चला तर आम्ही आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष शैलेंद्रजी बेस यांच्यासोबत आज मुलाखत घेतलो आहोत आणि समोर काय होणार आम्ही पार्टीमध्ये दाखवणार. मी आर महाराष्ट्र 24 गोंदिया सतीश वाघ.